नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्या गाऊन शिवायच्या आहेत, ह्या सगळ्या एवढ्या, आणि ह्या शिवून झालेल्या आहेत. या सगळ्या गाऊन शिवून झालेल्या आहेत. दाखवते तुम्हाला. एवढ्या गाऊन सगळ्या शिवून झालेल्या आहेत. पूर्ण सगळ्या टोटली शिवून झालेल्या आहेत या गाऊन, आणि सगळ्या रेडी आहेत. या गाऊन मी 2 दिवसात सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला टाइम नाही भेटला, एडिटिंगला टाइम नाही भेटला, कशालाच टाइम नाही भेटला. आणि तुम्हाला ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवायच्या होत्या त्याला सुद्धा अजिबात टाइम भेटलेला नाहीये. तर काळजी करू नका, उद्यापासून येतील गाऊनविषयी जे अपडेट्स असतील, छोटे छोटे कुठली गाऊन कशी शिवायची वगैरे, तर त्या व्हिडिओ हळूहळू येतील. थोडा लोड वाढला आहे कामाचा, त्याच्यामुळे काही पॉसिबल होत नाहीये, पण प्रयत्न चालू आहे की सगळं हळूहळू तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. आता एका ताईने विचारलं होतं मला की गाऊनची उंची कशी कमी करायची शिवून झाल्यानंतर, तर मी त्याचा व्हिडिओ टाकलाय. तो तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, नक्की कळेल. आणि जर नसेल कळत तर पुन्हा एकदा मी टाकेन व्हिडिओ की पूर्ण गाऊन शिवून झाल्याच्या नंतर त्याची उंची कशी कमी करायची ते. त्या सगळ्या गाऊन शिवून झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गाऊन शिवायच्या आहेत. प्लस हे इथे सगळे ब्लाऊज पडलेले आहेत, ते शिवायचे आहेत. सगळं खूप काम आहे, काही मॅनेज होत नाहीये, समजत नाहीये कसं करू, काय करू. तर बऱ्याच मैत्रिणी मला एक प्रश्न विचारतात की जो गाऊनचा कापड आहे तो मी कुठून आणते. तर गाऊनचा कापड मी दादरवरून आणते. दादर हिंदामाता रोड जो आहे, हिंदामाताला जाण्यासाठी ज्या रोडचा आपण उपयोग करतो त्या रोडला मध्येच, म्हणजे हिंदामाताच्या पाठीमागेच दादरमध्येच सदाकांड धवन रोड आहे, तिथेच वैभव ट्रेंडिंग नावाचं दुकान आहे. आणि त्या दुकानातून मी माझं कापड घेऊन येते. तसे तर म्हणायला गेलं तर बरेच आहेत दुकानं, खूप दुकानं आहेत, पण मला तिथेच परवडतं, कारण की बाकीच्या दुकानांमध्ये क्वालिटी तेवढी चांगली नाहीये आणि रेट पण खूप जास्त आहेत. त्यातल्या त्यात ह्या दुकानामध्ये क्वालिटी पण चांगली आहे आणि रेटही रिजनेबल आहेत, आपल्याला परवडू शकतील असे रेट आहेत. आता इथे जर तुम्हाला 250 रुपयाला एक कापड भेटत असेल तर तोच कापड त्याच क्वालिटीमध्ये दुसऱ्या दुकानात तुम्हाला 250च्या पुढे भेटतो, 270, 280, काही ठिकाणी तर 300 पण आहे. पण तेवढं क्वालिटी वगैरे सेम आहे, तेवढं आपल्याला परवडणार नाही. 300 रुपयाचा कापड आणायचा, तो शिवून द्यायचा, तो विकायचा कितीला हा प्रश्न पडतो. त्याच्यामध्ये आपलं मार्जिन काय काढायचं. जर आपण घरी स्वतःसाठी शिवण्यासाठी आणणार असू तर ठीक आहे, पण एवढं मार्जिन द्यायला आपल्याला नाही जमत, एका कापडाचे 300 रुपये वगैरे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल, तुम्ही जर जवळपास कुठे राहत असाल इथून, तर दादरला हिंदामाता रोडला जाताना वैभव ट्रेंडिंग म्हणून दुकान आहे, तिथून घेऊ शकता. खूप छान भेटतो तिथे माल. तर आणि काय ठिकाणी 3.25 इंचाचा कट येतो, काय ठिकाणी 3.25 इंच नाही, सॉरी, 3.25 मीटरचा कट येतो, काय ठिकाणी पूर्ण 3 मीटरचा कट येतो. आता वैभव ट्रेंडिंग मध्ये 3.25 इंचाचाच कट येतो, 3 इंच पूर्ण येत नाही. त्याच्यामुळे काही जणी विचारतात की ह्याच्यामध्ये फक्त एकच गाऊन बसते का. तर एका पीस मध्ये फक्त एकच गाऊन बसते. मी तुम्हाला एक पीस खोलून दाखवते. आता कुठलाही घेऊया आपण एक पीस. तर ह्या पीस मध्ये एकच गाऊन बसते. हा एवढाच पीस असतो, डबल फोल्डेड आहे, डबल फोल्ड केलेला आहे. हा खोलल्याच्या नंतर ह्याचा पणा एवढाच येतो. आता हा पणा कितीचा येतो ते सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते. तुमच्या समोरच मोजते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल. तर हा पणा आहे, हा 35 इंचाचा येतोय. इथे उलट दिसतंय, पण हा 35 इंचाचा आहे.
मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवेन. 35 इंचाचा पणा येतो आणि उंची जी आहे ती 54 इंचाची गाऊन लास्ट बसते. त्याच्या पुढे ह्या कपड्यामध्ये गाऊन बसत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कुठल्याही प्रकारची गाऊन शिवा 54 इंचापेक्षा जास्त उंची हे कापड घेत नाही. माझ्याकडे जर 55 वगैरे इंचाची गाऊन शिवायला आली तर खूप प्रॉब्लेम होतो. मग मी काय करते, जे आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी मी ठेवते ते 1.5 इंचच ठेवते. आणि शिलाई घेताना सुद्धा आता अर्धा इंचाची जी शिलाई असते तिथे पण थोडं आपल्याला कमी जास्त करावं लागतं. नाहीतर मग बॉटमला साईडने जो कपडा उरतो त्याच्यामधनं 1-1 इंचाच्या पट्ट्या काढायच्या आणि त्या खाली फोल्ड करण्यासाठी लावायच्या. काही एक प्रॉब्लेम येत नाही, ते शिलाईमध्ये निघून जातात. तर मी तुम्हाला दाखवते. ही जी माझी गाऊन आहे ही 55 इंचाची आहे आणि हिला खाली एकदम बारीक फोल्ड केलेलं आहे. एकदम बारीक फोल्ड, खूप बारीक. आणि ह्याला मी अशी पट्टी लावलेली आहे, पूर्ण अशी पट्टी लावलेली आहे. कारण की उंची कव्हर होत नाही त्याच्यामुळे. एका साईडने उंची कमी होते पण एका साईडने उंची आपल्याला कमी पडते. मग तिथे थोडंसं असं ॲडजस्टमेंट केलं की होऊन जातं. पण ज्या एकदम खूप कमी मापाच्या उंचीची गाऊन असते, कमी उंचीची जी असते, त्याच्यामधून हे असं पीस उरतं. आता हे पीस उरलं की काय करायचं हा प्रश्न बहुतेक जणींना पडेल. तर हा पीस जेव्हा उरतो, आता ही डिझाईन वेगळी आहे पण कलर तर मी तुम्हाला दाखवते. अशा जेव्हा सिमिलर येतात, आता ह्याची कलर सेम आहे पण डिझाईन प्रॉपर वेगळी आहे, पूर्ण वेगळी आहे. मग ह्याच्या जर खिशासाठी जर तुम्हाला कपडा उरला नाही बाही वगैरे कट करून, तर ह्या कपड्याचा उपयोग करायचा. असं थोडंफार ॲडजस्ट करून सगळ्या गाऊन व्यवस्थित शिवल्या जातात माझ्याकडे. आता काय दाखवत होते मी तुम्हाला, तर असं आहे. तर तुम्हाला परत एकदा सांगते मी की मी दादर हिंदामाताला जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती मध्येच एक वैभव ट्रेंडिंग नावाचं दुकान आहे. छोटंसंच आहे त्यांचं शॉप. त्या दुकानातून मी बाटिकचा कपडा आणते आणि खूप चांगला कपडा भेटतो. हा सगळा कपडा त्यांच्याकडनंच आणलेला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर समजत असेल व्हिडिओमधनं ह्याची क्वालिटी वगैरे. तर प्रॉपर हा प्युअर कॉटन आहे, 100% कॉटन आहे. आणि पातळही नाही आहे, जाडही नाही आहे. जेवढी थिकनेस याला हवे तेवढी थिकनेस आहे. प्रत्येक कपड्याची कलर जात नाही, कुठल्याच कपड्याचा कलर जात नाही. आता मी हे प्रिंटेड जे कपडे आणलेले आहेत तर त्याचा सुद्धा कलर जात नाही, ह्याचा सुद्धा कलर जात नाही, ही प्रिंट जात नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडची क्वालिटी खूप छान आहे. आपल्याला फक्त पीस बघून आणावे लागतात. आपल्याला समज असावी लागते कापडाची की कुठला कापड कसा आहे. आपल्याला स्पर्श केल्या केल्या समजतो की कुठला कपडा रंग सोडणार आहे, कुठल्या कापडावरची डिझाईन जाणार आहे. आपल्याला तो कपडा बघितल्या बघितल्याच कळतो. आता माझ्याकडे आहे एक कपडा, आता हा कपडा आहे माझ्याकडे. ह्याच्यावरचा हा कलर जो आहे तो जातो. तर मी कस्टमरला देतानाच सांगते की हा जी प्रिंट आहे ती थोड्या दिवसांनी निघून जाणार आहे, ते हे समजतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करा. आणि जर लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भरपूर जण आहेत ज्यांनी सबस्क्राईब तर करतात पण थोड्या वेळाने अनसबस्क्राईब करतात. जर तुम्हाला अनसबस्क्राईबच करायचं असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करू नका. कारण की त्याच्यामुळे काय होतं, मला कळतं की हा बाबा सबस्क्राईब केलं आणि थोड्या वेळाने अनसबस्क्राईब केलं तर आहे ना थोडीशी निराशा येते, नैराश्य येते, बाबा काय चुकलं असेल आपलं. त्याच्यामुळे असं करू नका. जर प्रोत्साहन देता येत नसेल ना
फक्त नैराश्य देऊ नका, एवढीच एक विनंती आहे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू दे. थँक्यू.